नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात खराच्या बातमीने। भोंदू अशोक खराच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेत। महिलांचं हातचलाखीने धमकावून शोषण केल्याची त्याने कबुली दिली। सूत्रांची ही माहिती। चमत्कार वशीकरण नव्हे तर हातचलाखी केल्याचं खरातनं म्हटलंय। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए असं सुद्धा खरात म्हणाले। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर केला। खरातनं ट्रिक्सला विज्ञानाचं नाव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। खराच्या काळ्या कारनाम्यामध्ये कुणाची मदत होती याचा आता तपास होतो। भोंदू खराच्या घर आणि कार्यालयामधून महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत। खराच्या तृप्ताबाला बंगल्यामधून कागदपत्रे जप्त करण्यात आलेत। असंख्य आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स सापडल्यात। बनावट बँक खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केल्याचा संशय आता व्यक्त होतो। प्राथमिक तपासामध्ये 131 बनावट खाते उघडल्याचं समोर आले। पंटरांमार्फत भक्तांची वैयक्तिक माहिती तो गोळा करायचा आणि मिळालेल्या माहितीनुसार टार्गेट करून फसवणूक केल्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर, नाशिक, पुण्यामध्ये आणखी खाती असल्याचा संशय व्यक्त केला जातो। अनेक खात्यांना खराचाच मोबाईल नंबर लिंक आहे। पतसंस्थांमधल्या खात्यामध्ये स्वतःला नॉमिनी लावून आर्थिक जाळं निर्माण केलं। भक्तांकडून आधार, पॅनच्या झेरॉक्स घेण्याची त्याची पद्धत होती। तर आता भोंदू अशोक खराची मुलगी सुद्धा एसआयटीच्या रडारवर आहे। खराची मुलगी तृप्ताबालाची आज एसआयटी चौकशी आहे। सूत्रांची माहिती, तृप्ताबालाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं कळतं। खराच्या आर्थिक गैरव्यवहारांची सुद्धा चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज अशोक खरात याची मुलगी तृप्ताबाला हिची एसआयटी चौकशी होणार आहे। सोबतच एसआयटीची सुद्धा पत्रकार परिषद आहे। सध्या काय अपडेट्स मिळतात? कल्याणी, या अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय। कारण अशोक खरातचे अनेक कारनामे या संपूर्ण चौकशीमध्ये जे उघड झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आत्ताच काही दिवसांपूर्वी अशोक खरातच्या मुलाची जी आहे चौकशी एसआयटीने केलेली होती आणि त्यानंतर अशोक खरातच्या मुलीची आज जे एसआयटी चौकशी करेल अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। कारण या अशोक खरातने कुटुंबियांच्या नावावर देखील अनेक ठिकाणी जमिनी आणि व्यवहार केलेले आहेत, आर्थिक व्यवहार केलेला आहेत अशा पद्धतीचं संशय जे ते एसआयटीला आहे आणि त्याच अनुषंगाने ही संपूर्णपणे चौकशी केली जाईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अशोक खरातच्या मुलीवरती सुद्धा अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहेत असा संशय जे आहे ते जे एसआयटीला आहे आणि काही ठिकाणी प्रॉपर्टी असल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अशोक खरातच्या मुलीची आज चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आणि त्याच पद्धतीने जे एसआयटी सुद्धा आज पत्रकार परिषद आहे। कारण अशोक खरातच्या या संपूर्ण प्रकरणानंतर हे पहिल्यांदा एसआयटी आज प्रेस घेणार आहे आणि त्याच पद्धतीने तेजस्वी सातपुते जे या संपूर्ण एसआयटीचे प्रमुख आहेत ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ते काय माहिती देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती अत्यंत वाढलेली आहे। अनेक मोठ्या प्रमाणात हे धक्कादायक खुलासे आतापर्यंत या सगळ्या या प्रकरणामध्ये झालेले आहेत। अशोक खरातच्या एकूणच अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। 8 गुन्हे हे महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या विरोधात हे दाखल केलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून एसआयटी कडनं या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी केली जाते, पण अद्याप या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच माध्यमांसमोर असेल किंवा या संपूर्ण या प्रकरणावरती जी प्रतिक्रिया आहे ती एसआयटी कडून देण्यात आलेली नव्हती, पण आज पहिल्यांदा जे आहे एसआयटी कडनं प्रेस एकूणच घेतलं जाणार आहे। त्यामुळे जे तेजस्वी सातपुते आहेत या संपूर्ण एसआयटीचे चीफ ते नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। काही दिवसांपूर्वी किरण आपण पाहिलं होतं की तृप्ताबालाच्या पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये एक 3 BHK आलिशान फ्लॅट असा होता। तृप्ताबाला नेमकी कुठे राहते, तिचा काही व्यवसाय आहे का, तिच्या संदर्भात काही माहिती मिळते का? त्या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये। अशोक खरातची ती मुलगी आहे आणि याच मुलीच्या नावावरती पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे, प्रॉपर्टी या मुलीच्या नावावरती आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती तपासामध्ये समोर आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने चौकशी करण्यासाठी आज अशोक खरातच्या मुलीला हे जे एसआयटीने बोलवलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या या चौकशीमध्ये अजून काय काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काही दिवसांपूर्वीच अशोक खरातच्या मुलाची सुद्धा चौकशी हे जे एसआयटी
बँकेकडनं करण्यात आलेली होती आणि ही जी तृप्तबाला मुलगी आहे ज्यात अशोक खराची, त्याही मुलीवरती अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत नावावरती, अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आजची ही चौकशी पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता SITची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या संपूर्ण प्रकरण म्हणजे आतापर्यंत जे धक्कादायक खुलासे झालेले आहेत आणि जे गुन्हे अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने आजची ही प्रेस आहे. त्यामुळे तेजस्वी सातपुते आजच्या प्रेसमध्ये काय बोलतात हेही बघणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे आता तृप्तबालाच्या चौकशीतून आणखी काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. किरण, धन्यवाद माहितीसाठी.